हे आहे मेन गुरुपीठ. हॅलो रे, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. आता वाजलेले 10 आणि टाट्याचा बघून समजलंच आहे हा ब्लॉग कुठला टॉपिक होणार. तर आज मी चाललेलो आहे त्र्यंबक गावात, त्र्यंबकेश्वरला. आणि हा माझा फायनल डेस्टिनेशन त्र्यंबकेश्वर नसेल. आम्ही पहिलं गुरुपीठला जाणार आणि तिकडनं मग त्र्यंबकेश्वरला जाणार. तर दोन्ही एका ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवेल मी. आता आम्ही आलेलो आहे नाशिक CBS ST डेपोला. तर तुम्हाला दाखवतो ST डेपो. तर चला. आणि समोर हा जुनावाला ST डेपो आहे. इकडनं तुम्हाला त्र्यंबक, दिंडोरी त्या साईडला जाण्यासाठी भेटेल. आणि तो वाला नवीन डेपो आहे तिकडे पण आहे. तर चला, आता मी पहिला ST पकडतो आणि हा ब्लॉग कंटिन्यू करतो. बदलेले सवाला आणि आम्हाला फायनली बस भेटली आहे त्र्यंबकसाठी. आणि हे जुनं नाशिक CBS डेपो. हा आता निघालोच आहे जस्ट आणि आम्ही पळत पकडली आहे बस. तर चला, हा ब्लॉग आता त्र्यंबकला पोहोचलो की कंटिन्यू करतो. आधी तिकीट फेडतो. टोटल किलोमीटर आहे त्र्यंबकसाठी 30 किलोमीटर आहे. आम्हाला जवळजवळ 1 तास लागेल पोहोचायला. तर चला, तिकीट फायर सांगतो आणि हा ब्लॉग त्र्यंबकवरनं कंटिन्यू करतो. 130 रुपये आमचे तिघांचे झाले, माझे आणि मम्मीचे आणि पप्पांचे. आम्ही आलो आहे सातारपूर बस डेपोला आणि ते आमचा थोड्या वेळासाठी हॉल्ट आहे. आणि इकडनं आम्ही परत निघणार नंतर त्र्यंबकेश्वरसाठी. तर चला, आता त्र्यंबकला जाऊन हा ब्लॉग कंटिन्यू करतो. फायनली आम्ही पोचलेलो आहे त्र्यंबकेश्वर डेपोला. आणि आता इकडनं आम्ही जाणार गुरुपीठला. अजून गुरुपीठ इकडनं 1-1.5 किलोमीटर असेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इकडनं गाड्यांची फ्रिक्वेन्सी प्रत्येक अर्धा तासावर आहे. म्हणजे नाशिक टू त्र्यंबकेश्वर अर्धा तासाचा म्हणजे डिस्टन्स आहे. तर चला, आता गुरुपीठला जाऊन हा ब्लॉग कंटिन्यू करतो. आता आम्ही फायनली पोचलेलो आहे गुरुपीठला, त्र्यंबकेश्वर. आणि आता इकडनं आम्ही आतमध्ये जातो, दर्शन पण घेतो, थोडं बसणार पण आहे. तर आता बघू. त्र्यंबकेश्वरला येताना खूप लाईन होती. तर आता इकडे बाहेरच पार्किंग एरिया आहे आणि असा बाहेरचा व्ह्यू आहे एकदम गेटच्या समोरचा. आणि हे गुरुपीठ आहे. आणि तिथे जेवणासाठी पण सोय आहे, असं हे नाही. तर चला, आता थोडंफार दर्शन करतो, तुम्हाला आसपासचा एरिया दाखवतो आणि हा ब्लॉग कंटिन्यू करतो. आणि हे आहे मेन गुरुपीठ. तुम्हाला इकडनं असं रस्ता जाण्यासाठी असं इकडनं वरती दिलं पण आहे, वे टू टेम्पल. आणि या साईडला वॉशरूम आहे. आणि ही मगाशी बोलत होतो तलाव. आणि त्या साईडला ग्रेप्स फार्मिंग पण होते, तर तुम्हाला दाखवतो. आणि आता आम्ही वरती चालत आलो आहे. आणि इकडनं पुढे मोबाईल अलाउड नाही आहे. आणि इकडचा लास्ट स्टॉप आहे. म्हणजे इकडनं डायरेक्ट ह्या साईडला प्रसाद हॉल आहे आणि इकडे आतमध्ये डायरेक्ट गुरुपीठ आहे आतमध्ये. तर इकडे वरती येईपर्यंत पूर्ण सास अशी फुलली आहे, कारण की पूर्ण एकदम असं डोंगरावर आहे. आणि कदाचित इकडे हे पण आहे, असं ट्रेन आहे, टॉय ट्रेन आहे वरती आणेपर्यंत. आणि इकडचा व्ह्यू नो डाऊट खूप चांगले आहे. आणि खाली एक तलाव पण आहे आणि हे पण आहे, काय म्हणतात, ग्रेप्सची फार्मिंग पण होते खाली. पण ते मी दाखवलं नाही, कारण की त्या टायमाला थोडं म्हणजे तिकडे मोबाईल अलाउड नव्हता, म्हणून मी दाखवलं नाही. तर आता वरती आलं आणि हा लास्ट पॉईंट आहे. ह्याच्या पुढं मी आता आतमध्ये मंदिरात जाणार, मंदिरात पाया पडणार आणि मग त्याच्यानंतर मग प्रसाद हॉलच्या इकडे येणार आणि खाली प्रसाद खायला जाणार. ते सर्व तुम्हाला दाखवतो. चला, आता मी पाया पडून आल्याच्यानंतर भेटतो. आणि जस्ट आता आम्ही इकडनं निघालो आणि आता इकडे आम्ही प्रसाद हॉलच्या इकडे चाललेलो आहे. आणि प्रसाद हॉलचा टायमिंग बघा, सकाळी 6 ते दुपारी 5 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 7 ते रात्री 9:30 वाजेपर्यंत. आणि इकडचा व्ह्यू एक नंबर आहे. आणि
म्हणजे थोडं खूप हायटीवर आहे, असं डोंगरावर हे आहे मठ आहे. मठ पण नाही, गुरुपीठ आहे. आणि इकडचा व्ह्यू बघा. आणि तुम्ही विचार करत असाल की इकडे आलोय त्र्यंबकला आलोय तर मग मी त्र्यंबकेश्वरला जाणार का नाही, तर मी त्र्यंबकेश्वरला नाही जाते. आम्ही इकडनं डायरेक्ट चाललेलो आहे मुंबईला. आता खाली उतरणार आणि ह्याला त्र्यंबक डेपोला जाणार आणि तिकडनं आम्ही 2 वाजताची इष्टी पकडून जाणार मुंबईला. कारण की त्र्यंबकला लाईन लावली तर खूप हे होऊन जाईल, वेळ होऊन जाईल. आणि आज रात्रीपर्यंत आम्हाला कसं पण करून पोचायचं आहे मुंबईला. तर चला, हा ब्लॉग आता खाली उतरला की कंटिन्यू करतो. आता आम्ही इकडच्या प्रसाद हॉलला आलेलो आहे आणि आता इकडे आम्ही प्रसाद घेऊ. आणि इकडनं लाईन आहे जाण्यासाठी. आणि तुम्हाला इकडे कुपन घ्यायला लागतो पहिला. आणि अशी अरेंजमेंट आहे गुरुपीठला. प्रसाद हॉल आहे हा पूर्णपैकी मोठा एकदम. तुम्हाला प्रसाद घ्यायचा आहे. आणि इथे प्रसादासाठी डाळ, भात, भाजी आणि एक चपाती आहे. आणि इकडे पुरुष विभाग वेगळा आणि ह्या साईडला महिला विभाग आहे. तर वेगळे सेपरेट बसायचे. तर आता जेवतो आणि हा ब्लॉग कंटिन्यू करतो. आणि आता जेवण झालेलं कंप्लीट. आणि हा आतमध्ये 30 रुपये हे चार्जेस आहेत, ते लक्षात ठेवा. आणि आता आम्ही निघू थोड्या वेळात मुंबईसाठी. आता इकडनं डायरेक्ट आम्ही चाललो आहे मुंबईला. तर चला, हा ब्लॉग आता डायरेक्ट बस स्टॉपला पोचलं की कंटिन्यू करतो. आणि आता आम्ही फायनली निघालो आहे गुरुपीठवरनं. आता आम्ही जाणार खाली त्र्यंबक डेपोला. आणि त्याच्या आधी तुम्हाला इकडचा व्ह्यू दाखवतो. आता फायनली मी पोचलेलो त्र्यंबक डेपोला. आणि हा असा त्र्यंबक डेपो आहे, छोटासा एकदम. आणि बसेस लागलेलं आहे. तिन्ही शिवशाही, ही वाली शिवशाही, ती वाली नाशिकला जाते, त्र्यंबक नाशिक शिवशाही. ती वाली त्र्यंबक पुणे आहे. आणि ही आहे त्र्यंबक परेल, दादर परेलची ही वाली आहे. तर बघू, क्वचित आम्ही आज बसने जाऊ. आणि तिकडे चौकशी केंद्र आहे. आता फायनली मी बसमध्ये बसलेलो आणि आता इकडनं जाणार नाशिक डेपोला. आणि तिकडनं मग परत वेगळी बस पकडून आम्ही जाणार मुंबईला, किंवा बस पकडून, किंवा मग जसं ज्या रूटने आलेलं तसं जाऊ. तर चला, हा ब्लॉग आता नाशिक डेपोवरनं कंटिन्यू करतो. आणि तिकीट प्राईस सेमच आहे. आता आम्ही आलेलो आहे मुंबई नाकाच्या बस डेपोला. आणि आम्हाला तिकडे ओल्ड CBSच्या इकडे बस नव्हती भेटली म्हणून आम्ही इथे आलो. आता इकडनं बघू, जर मुंबईची बस भेटली डायरेक्ट तर मुंबईच्या बसने जाऊ, किंवा कसारा भेटली तर मग कसारावरनं फास्टेस्ट पकडून मुलुंडवरनं मग आम्ही घरी जाऊ. तर आता बघू, जसं भेटतं तसं तुम्हाला अपडेट देत आहेत. तर हा ब्लॉग नक्की लास्टपर्यंत बघा. तर चला. आणि आता फायनली आम्ही बसलेलो बसमध्ये. आता इकडनं आम्ही जाणार शहापूरला. आणि नाशिक टू शहापूर किती प्राईस आहे ते तुम्हाला मी सांगतो. आणि आता हालत खूपच घाण झालेले, केस बघू शकतात. बघू आता किती वेळ लागतो इकडनं शहापूरला पोचायला ते तुम्हाला थोड्या वेळात सांगतो. आणि तिकीट प्राईस होईल ते तुम्हाला सांगतो. ते चला. फायनली मी पोचलेलो उंबरमाळी रेल्वे स्टेशनला. आणि आता इकडनं आम्ही जाणार ट्रेन पकडून. तर आता सेमच रूट आहे. तर हा डायरेक्ट आता ब्लॉग मी घरी जाऊनच कंटिन्यू करतो. चला. हा, तर फायनली मी आता आलेलो आहे घरी. आणि आता वाजलेले 10 आणि मी समथिंग 9:30 9:15 दरम्यान मी आलेलो घरी. पण आवरेपर्यंत मला वेळ झाला.
आणि हां मी डायरेक्ट नाही आलो विक्रोळीला, आम्ही पुन्हा चेंज करत आलो. मी आधी बोललेलो मी परेलवाली बस पकडेल, पण तिची रिझर्वेशन फुल होती त्यामुळे आम्हाला ती बस नाही भेटली. आम्ही मग पटकन त्र्यंबकवरनं नाशिकसाठी येणारी बस पकडली आणि तिकडनं आम्ही आलो ओल्ड CBSला. आणि ओल्ड CBSवरनं मुंबईसाठी बस जात नाही, मुंबईसाठी बस मुंबई नाक्यावरनं सुटते. तर आम्ही तिकडे गेलो आणि त्याच्यानंतर तिकडे आम्हाला कसाराची बस आम्ही वाट बघत होतो. कसारा किंवा मुंबई पण भेटली असती तरी चालली असती, पण आम्हाला दोन्ही नाही भेटले. तर आम्हाला आळंदची बस भेटली आणि आम्ही तिकीट वेगळ्यासाठी काढली, पण आम्ही बसला डिपोर्ट केलं उंबरमाळी रेल्वे स्टेशनला. पण आणि तिकडनं मग आम्ही स्टेशनवरनं मग ट्रेन पकडून आलो इथे विक्रोळीला आलो. तर आता जास्त ब्लॉग मोठा नाही करत, हा ब्लॉग आता मी इथेच एंड करतो. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असेल सबस्क्राईब करा. तुम्ही लवकर नवीन ब्लॉगसोबत. थँक्यू सो मच वॉचिंग.